सगळ्या मुस्लिम समाजाची मनं जिंकली। ती माझी श्रेया, माझी पत्नी, ही सगळी मंडळी या सगळ्या मंडळींनी सगळी आमची महायुती एकत्र आलेली आहे। बंधू भगिनी मातांनो, एक उद्धव ठाकरेचं पिल्लू येऊन गेलं, पिल्लू पेरणी काय म्हणतात त्याला, पेरणी, आणि ते इथं आव्हान देऊन गेले, मी गुंडागिरी संपून टाकणार आहे, पण गुंड असतील त्यांना बर्फाच्या लादीवर झोपणार आहे। अरे गधड्या, मी आज एकनाथ शिंदे साहेबांना सांगतोय, पुन्हा आपली सत्ता येणार, पुन्हा शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआयची सत्ता येणार, आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काम करता शिंदे साहेब, कारण मी मंत्रिमंडळामध्ये नसेल, तर मी होम मिनिस्टर नसेल, तर मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला पर्यंत काम देतोय। दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढा, दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढा, आणि त्याच्यामध्ये हा दोषी आढळला ना, हे पिल्लू, तर याला बर्फाच्या लादीवर झोपून नको त्या जागेवर ह्याला फटके द्या, हे पर्यंत तुम्हाला मी सांगतोय। किती बोलतोय, पण कोण आहोत, काका काका म्हणत होतो। अरे गधड्या, मला काका म्हणत होतास ना, मुख्यमंत्री आणि माझं खातं घेऊन बसलास, तुला लाज वाटली नाही? रामदास कदमच्या पाठीत खंजीर बसला, गद्दार तू, आणि इथे येऊन सांगतोस योगेश कदमनी गद्दारी केली। अरे मी नाही, तुम्ही जे योगेश दादावरती प्रेम केलं त्याला एकाकी प्रयत्न हा आदित्य आणि उद्धवनी केला होता, पण माझ्या या सगळ्या शिवसैनिकांनी पाठिंबा दिला योगेशला, आणि म्हणून योगेश दादा इथं उभा आहे।